राज्यातल्या गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत यासाठी महायुती सरकारनं 2 वर्षांपूर्वी आनंदाचा शिधा योजना सुरू केली। पण आर्थिक चणचणीमुळे ही योजना कागदावरच राहिली आहे। गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीला सुद्धा नागरिकांना हा शिधा मिळणार नाही, त्यामुळे ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्ह आहेत। बघूया। गणपतीला आणि दिवाळीला या बाबतीमध्ये निर्णय घ्यावे, फायनान्स नाही जे काय या वेळेला ते सांगितलं ते शक्य होत नाही। आता दुःखाचा शिधा वाटली जाते। आनंद नसेल तर दुःख ना, आनंद आहे का? राज्याच्या बुकांडीवर एवढा कर्ज करून ठेवलेला आहे, सगळ्या योजना बंद पडल्या आहेत, अनेक योजनांना कात्री लावलेली आहे, यामुळे राज्य दिवाळखोरीकडेच मार्ग धावतो आहे। आनंदाचा शिधा ही योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे, कारण गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीला सुद्धा नागरिकांना हा शिधा मिळणार नाहीये। अन्न व नागरी पुरवठा विभागानं याबाबत अर्थ खात्याकडे प्रस्तावही पाठवला होता, मात्र आनंदाचा शिधा देणं शक्य नाही असं अर्थ खात्यानं स्पष्ट केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। नाही, खरं आहे की गणपतीला आणि दिवाळीला आम्ही तर प्रस्ताव पाठवला होता की या बाबतीमध्ये निर्णय घ्यावेत, म्हणजे मग हे सगळे जे आहे काय टेंडर वगैरे अमकं तमकं नेमकेचे सगळे जे आहेत पोच करण्याच्यासाठी जे आहे वेळ मिळेल, परंतु फायनान्स नाही जे काय या वेळेला त्यांनी सांगितलं ते शक्य होत नाही। दुःख आता दुःखाचा शिधा वाटली जाते। पण काय बोलतो मी, आनंद नसेल तर दुःख ना, आनंद आहे का? तो शासनाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकरता पैसा खर्च केलाय की थोडासा आता आम्हाला थोडंसं म्हणजे अजितदादांना ते सगळं तोलमोल करताना थोडा उशीर लागेल, परंतु होईल ते। राज्यातील गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावं यासाठी महायुती सरकारनं ही योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात रेशनच्या दुकानांवर किट वितरित केलं जायचं, मात्र यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सवामध्ये आणि आता दिवाळी तोंडावर असताना सुद्धा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला नाहीये। गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळीत आनंदाचा शिधा दिला जायचा। पिवळ्या केशरी शिधा पत्रिका धारकांसाठी ही योजना होती। 1 किलो पामतेल, रवा, चणा डाळ आणि साखर 100 रुपयांमध्ये देण्यात येत होतं। 1,72,00,000 शिधा पत्रिका धारकांनी याचा लाभ घेतला होता। राज्य सरकारनं 2400 कोटी रुपये खर्चही केले होते, मात्र पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आनंदाचा शिधा योजनेसाठी निधीच देण्यात आला नाहीये। राज्याची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही। आनंदाचा शिधा हा उपक्रम हा बंद करण्यात आलाय। माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आज तुमच्याच चॅनलवर आलेले, फायनान्स डिपार्टमेंट कडून क्लिअरन्स नाही आलंय। हे भुजबळ साहेबांचे शब्द आहेत, माझे नाही। त्याच्यामुळे हे माहिती काढावी लागेल की काय खरे म्हणजे काय परिस्थिती आहे राज्याची। मग आर्थिक कारणांमुळे नाही देत आहेत का, म्हणजे भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आपण काय काढायचा हे खूप कॉम्प्लेक्स आहे। आनंदाचा शिधा हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य छगन भुजबळ साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे। त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं पुढच्या आठवड्यापर्यंत, कारण दिवाळी आहे, त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा सरकार घेईल। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना यासह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती। निवडणुकीनंतर सत्तेवर येताच आर्थिक चणचणींमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली। लाडकी बहीण योजना सुद्धा लवकरात लवकर बंद पडणार असा दावा विरोधकांकडून केला जातोय। दरम्यान कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। नगरपालिका निवडणुका झाल्या की लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार, हे मी लिहून ठेवा, कारण राज्याच्या बुकांडीवर एवढा कर्ज करून ठेवलेला आहे, सगळ्या योजना बंद पडल्या आहेत, अनेक योजनांना कात्री लावलेली आहे, यामुळे राज्य दिवाळखोरीकडेच मार्ग धावतो आहे। आणि अशा स्थितीत मला स्पष्टपणे दिसतो आहे की लाडकी बहीण योजना ही पूर्णतः बंद करण्याचा निवडणुकीनंतर सरकारचा प्रयत्न राहील। लाडकी बहीण योजना
कोणी किती विरोधकांनी तेव्हा देखील खोडे घातला होता खोडा, पण मी त्यावेळेस म्हणालो ये दुष्ट भाऊ आहे यांच्यापासून सावध राहा, आणि ज्यांनी खोडा घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवा. तुम्ही असा जोडा दाखवला, डायरेक्ट 232 नंबरचा जोडा दाखवला. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, कोणी काही म्हणालं, काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. यंदा गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानं 60 लाख हेक्टरवरील पिकं वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना दिवाळीत तरी दिलासा देण्याबाबत आनंदाचा शिधा योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह काही मोजक्या योजना सोडल्या तर अनेक योजनांसाठी निधी न देण्याचं धोरण स्वीकारल्यानं त्या केवळ कागदावरच उरल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.